मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईकडे कूच करणार आहे आणि याच प्रवासादरम्यान त्यांचा हा जो संपूर्ण प्रवास आहे तो सुखसुविधा युक्त व्हावा अशीच भावना ठेवून बीडमधील मराठा समन्वयकांनी त्यांच्याकरिता खास वॅनिटी व्हॅनची सुविधा जी आहे ती उपलब्ध केल्याचं पाहायला मिळतंय। मी याच वॅनिटी व्हॅनमध्ये सध्या उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अत्याधुनिक अशी ही वॅनिटी व्हॅन आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर हा एसी असेल, हा सोफा आहे, याचाच बेड होतो, त्याबरोबरच इथे फ्रीज आहे, फ्रीज नंतर हा मायक्रोओव्हन असेल, त्याबरोबरच ही काही आधुनिक पद्धतीचे जे काही ग्लासेस असतील ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतात। बाथरूमची व्यवस्था या ठिकाणी आहे। ही संपूर्ण ही जी काही वॅनिटी व्हॅन आत्तापर्यंत आपण एका सेलिब्रिटीसाठी पाहिली होती तीच वॅनिटी व्हॅन आता मनोज जरांगे पाटील यांच्या सोयी सुविधाकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे। हा दुसरा कोच आपण या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी आराम करण्याची व्यवस्था जी आहे ती खास जरांगे पाटलांसाठी असणार आहे। हा कारण की हा बेड जो आहे तो या ठिकाणी प्रवासाकरिता त्यांच्या असणार आहे। याच वॅनिटी व्हॅनमध्ये एक आरोग्याचं पथक देखील जरांगे पाटलांसाठी असणार आहे। त्याबरोबर मीडियाची देखील व्यवस्था, चार्जिंग पॉइंट्स असतील याची सुविधा देखील या वॅनिटी व्हॅनमध्ये करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्याबरोबरच एसीचे जे काही 2 कंपार्टमेंट असतील ते देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। हा संपूर्ण जो काही विचार आहे तो आतापर्यंत पाहिला तर जरांगे पाटलांनी जी काही उपोषणं केली होती त्या उपोषणादरम्यान त्यांची होणारी दगदग असेल, त्याबरोबर मनोज जरांगे पाटलांचा हा जो मुंबईचा प्रवास असेल, या प्रवास जो आहे तोच लक्षात घेऊन आज ही व्हॅन जी आहे ती देखील आहे। हा टीव्ही आपण या ठिकाणी पाहू शकता। या टीव्ही बरोबरच इथे चार्जिंगचे पॉइंट्स असतील, म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर अत्याधुनिक ही अशी पूर्ण वॅनिटी व्हॅन आहे। खास पुण्यावरून जी आहे ती व्हॅन मागवण्यात आलेली आहे आणि याच व्हॅनमधून मुंबईचा प्रवास जो आहे तो जरांगे पाटलांचा असणार आहे। विकास माने, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।